या पवित्र प्रांगणात या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी किंवा प्रसंगी बोलताना मला असं सांगावंसं वाटते की या उपस्थितांपैकी सर्वांना किंवा या पंचक्रोशीला इथल्या सर्व मान्यवरांना श्री आपल्या नंगे बाबांचा आणि विश्वनाथ महाराजांचा अनुभव चांगल्या पद्धतीचा आहे आणि मला असं सांगावंसं वाटते की जे या प्रांगणात ज्या गोष्टी होत असेल ते इथं कोणता माणूस करत नाही। या प्रांगणात होणाऱ्या प्रत्येक घडामोडी इथं कोणता माणूस करत नाही, तर हे नंगे बाबा त्यांच्याकडून करून घेतात, म्हणून हे कार्यक्रम इथं होतात। सुभाषराव फक्त निमित्त आहे, इथली सारी मंडळी फक्त निमित्त आहे। याचं उदाहरण याचा एक साक्षात म्हणून समजून देण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेमध्ये केलं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, उन्हे दिसे ते पूर्ण करी जगाचा तोल बोध सावरी, परंतु केल्याचा स्पर्श नसे अंतरी चमत्कारी संत ऐसे। हे आपल्या नाथ नंगे बाबांचा हा चमत्कार आहे, त्यांच्या आशीर्वादाची ही प्रेरणा आहे, म्हणून हे कार्यक्रम इथं घडवले जातात। परंतु हे कार्यक्रम घडवत असताना या व्यवस्थापक समितीमध्ये मी सदस्य असताना मला काही अनुभव आले, ते सर्वांच्या साक्षीने इथं सांगणं मला महत्त्वाचं वाटते। आणि हे संतांनी सांगितलं, आपण म्हणून नाही सांगायचं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, धोका नहीं देना किसी को, तुम भी धोका खाओगे। हे सांगायचं कारण काय? अत्यंत सुशिक्षित मंडळी आपल्या या सर्व कार्यक्रमामध्ये समाजामध्ये काम करत असताना आम्ही जेव्हा या